पिंपळगाव लेपेतील प्राथमिक शाळेची शैक्षणिक सहल यात्रा ही गुरुवार दिनांक 6 ऑगस्ट रोजी सकाळी 7 वाजता नाशिक सहल दर्शनासाठी रवाना झाली. यावेळी बसला श्रीफळ दिगंबर दौंडे यांनी फोडला. ज्ञानयात्री सहल सफल होण्यासाठी माणिकराव रसाळ यांनी देखील शुभेच्छा दिल्या. गाडी ड्रायव्हरचा यावेळी ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला. पिंपळगाव लेप शाळेतून आयोजित शैक्षणिक सहल नुकतीच नाशिक येथे अत्यंत उत्साहात आणि शिस्तबद्ध वातावरणात निघाले. पुस्तकातील ज्ञानाला प्रत्यक्ष अनुभवाची जोड देणं या उद्दिष्टाने आयोजित करण्यात आलेल्या या नाशिक दर्शन सहलीमध्ये शाळेतील 30हून अधिक विद्यार्थी आणि 5 शिक्षकांनी सहभाग घेतलाय. सहलीची सुरुवात सकाळी 6 वाजता शाळा प्रांगणात उत्साही वातावरणात झाली. प्रवासादरम्यान विद्यार्थी निसर्ग निरीक्षण, समूहगीतं आणि विविध खेळांचा आनंद घेणार आहेत. या शैक्षणिक सहलीतील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन शाळेतील शिक्षक करणार आहेत. यावेळी मुख्याध्यापक जालिंदर सोनवणे, शिक्षक सूर्यभान पैठणकर, संतोष गायकवाड, दीपक देसले, नईम मणियार, शिक्षिका अर्चना पिन्नर, माणिकराव रसाळ, दिगंबर दौंडे, नवनाथ गायकवाड तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष वैशाली सोनवणे, उपाध्यक्ष रेवणनाथ गोधडे, किरण गागरे आदींसह विद्यार्थी उपस्थित होते. विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकातील अभ्यासक्रमाबरोबरच प्रत्यक्ष सहलीच्या माध्यमातून विविध गोष्टींचं मार्गदर्शन होणार आहे. यामुळे पालकांनी देखील शाळा व्यवस्थापनाचे आभार मानले. स्टार 24 फास्ट न्यूजसाठी दीपक ढोकळे, येवला.